नमस्कार, मी अमृता. IBN लोकमतच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आपलं स्वागत. सध्या एक विचारसरणी, एक मागणी जोर धरते, ती म्हणजे बौद्ध धर्मीयांसाठी स्वतंत्रपणे विवाह कायदा असावा याची. अनेक जण आहेत की ज्यांनी ही मागणी लावून धरलेली आहेत. वेगवेगळे विचार प्रवाह या निमित्ताने समोर येत आहेत. कायद्यासंदर्भात तज्ञांमध्ये अनेक मतभेदही आहेत. पाहूयात आपण या संदर्भातला एक विशेष वृत्तांत. 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दीक्षा घेतली. बौद्ध धर्म स्वीकारल्यानंतर समाजातली लग्न ही बौद्ध पद्धतीनेच लागतात. पण बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा नसल्यामुळे हे लग्न हिंदू मॅरेज ऍक्ट नुसारच ग्राह्य धरलं जातं. अनेकदा आंतरजातीय लग्नाचे वाद हे कोर्टात गेले तेव्हा या विवाहांना कोर्टानं बेकायदेशीर ठरवलेलं होतं. या सगळ्या प्रकारामुळे अखेर स्वतंत्र कायद्याची मागणी पुढे आली आहे. पहिल्यांदा जे लग्न झाले त्या लग्नामध्ये कोणत्याही पद्धतीची त्याच्यामध्ये सप्तपदीकर नव्हती, म्हणून कोर्टाने शकुंतला केसमध्ये ही केस इनव्हॅलिड केली की हे लग्न गैरकानूनी आहे म्हटलं. म्हणून आम्हाला हे बुद्धिस्ट मॅरेज ऍक्ट पाहिजे इकडे, म्हणजे नवीन पद्धती काय आहे बुद्ध धर्मामध्ये ती पाहिजे होती. धर्मांतरानंतर नवबौद्धांना हिंदू कायदा लावू नये अशी बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका होती असं जाणकारांचं म्हणणं आहे. ज्या बौद्ध परंपरा होत्या त्या परंपरांना रुजवणं आवश्यक आहे. म्हणून आपल्याला जसे वेगवेगळे बुद्ध धर्माचे विधी आहेत त्याप्रमाणे बौद्ध धर्मातील जे उपासक उपासिका आहेत त्यांचं लग्न बुद्ध पद्धतीनं झालं पाहिजे. आघाडी सरकारच्या काळात बौद्ध विवाह कायदा तयार करण्याच्या हालचाली झाल्या होत्या, पण कायद्याचा मसुदा अजूनही धूळ खात पडलेला आहे. राज्याच्या पॉप्युलेशनच्या लोकसंख्येच्या 13.5% ही लोकसंख्या या ठिकाणी मोडते. तर या राज्यांनी जर या ठिकाणी पुढाकार घेतला तर निश्चितपणे सेक्शन 25 अंतर्गत आर्टिकल 25 अंतर्गत आपल्या भारतीय संविधानाच्या निश्चितपणे हा कायदा या ठिकाणी आणता येतो. मात्र बौद्धांसाठी स्वतंत्र कायदा असावा का यावरच नेत्यांमध्ये तीव्र मतभेद आहेत. बुद्ध धर्मामध्ये कुठल्याही ग्रंथामध्ये कुठल्याही विधीबद्दल, खास करून भिक्षू बनणं भिक्षुणी बनणं हे जे विधी आहेत त्यांना धार्मिक विधी म्हटलं आहे आणि त्यांची संहिता दिलेली आहे. परंतु व्यवहारामध्ये ग्रस्त जीवन जगत असताना माणसाला जे जे काही समारंभ करावे लागतात त्यापैकी कुठल्याही समारंभाची कोणतीही माहिती धर्मग्रंथामध्ये नाही. इतिहासाला कुठल्याही बुद्धिस्ट संघटनेची मागणी नाही आहे याच्यामध्ये. काँग्रेस पक्षामधले असणारे काही माणसं मागणी करत होते मध्यंतरी, आणि तेही माझ्या अंदाजानं एका प्रेरित हेतूने. शिखांसाठी स्वतंत्र विवाह कायदा आहे तर मग तो न्याय बौद्धांना का लागू नाही असा युक्तिवाद आंबेडकरी अनुयायी करतायत. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मोहितेसह प्रवीण मुधोळकर, IBN लोकमत, नागपूर. काही नेते आहेत ज्यांचं म्हणणं आहे की अशा प्रकारचा एक वेगळा विवाह कायदा असणं गरजेचं आहे, पण काही नेत्यांनी मात्र याला विरोध केलेला आहे. नेत्यांमध्येच एकवाक्यता दिसत नाहीये. भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी या कायद्याला कडाडून विरोध केलाय. विवाह संबंधातले कायदे करण्याचा अधिकार राज्याला नाही तर केंद्राला आहे असं प्रकाश आंबेडकरांचं म्हणणं आहे. शिवाय हा प्रस्तावित विवाह कायदा देशातले सर्व बौद्ध बांधव मानतील का हा देखील प्रश्नच आहे. याच मुद्द्यावरती प्रकाश आंबेडकरांशी आमचे रिपोर्टर पंकज क्षीरसागर यांनी केलेली ही बातचीत. हिंदू विवाह कायद्यावर आधारित बुद्धिस्ट विवाह कायदा राज्यात आणला जाणार आहे. या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत. त्यांच्याशी विचारूया त्यांचं मत काय आहे. सर, राज्यामध्ये हिंदू विवाह कायद्या आधारित हे बौद्धिस्ट विवाह कायदा राज्य सरकार आणू पाहते, यावर आपलं काय मत आहे? हे जे भानगडीत करायला पडले की इथला सण बुद्धिस्ट आहे त्यांच्यासाठी हे करू, जैन आहे त्यांच्यासाठी हे करू, शीख आहे त्यांच्यासाठी हे करू, याच्यातून माझ्या अंदाजानं गरज आहे असं मला त्याच्यात वाटत नाही. नेसेसिटी अशी काय वाटत नाही आहे. आणि त्याच्यामुळे त्यांनी ह्या फंदामध्ये पडू नये, तर काही एकमत होणार नाही आहे सगळ्या याच्यावरती. आणि म्हणून त्यांनी एक नॅशनल लॉ करावा अशीच माझी मागणी राहणार. जर समजा हा कायदा आला तर उत्तर ईशान्य भारतातील काही, आणि मी असं म्हणेन त्याच्यामध्ये की बुद्धिस्ट लॉ कोडिफाय करणं एक तर टेनेंटच्या माध्यमातून या प्रथेमध्ये पडू नये असं मी म्हणेन त्याच्यामध्ये.
राज्य सरकार त्यांच्या अखत्यारीतले अनेक कायदे करू पाहते. पण आज शेवटी माझ्या अंदाजानं हा जो कायदा आहे हा काय महाराष्ट्र राज्याच्या कक्षेतला असं मी त्या ठिकाणी मानत नाही. तो केंद्र शासनाच्या कक्षेमध्ये आहे. हे फार फार तर त्याच्यामध्ये अमुक असणारा कायदा व्हावा म्हणून असं रिकमेंडेशन करू शकतात. हे पॉप्युलिस्ट चाललेलं असं मी म्हटलं. त्याच्यामध्ये इथे असं कुठल्याही बुद्धिस्ट संघटनेची मागणी नाही आहे. याच्यामध्ये काँग्रेस पक्षामधले असणारे काही माणसं मागणी करत होते मध्यंतरी, आणि तेही माझ्या अंदाजानं एका प्रेरित हेतूने की ही जी एक नवीन चळवळ बाबासाहेबांनी राष्ट्रीयत्वाकडे घेऊन जाण्याची जी मांडलेली आहे तिला कुठेतरी खो घालण्याच्या दृष्टिकोनातून होता. म्हणजे नागपूरचे असणारे माजी मंत्री राऊत जे होते त्यांची असणारी मागणी होती. कुठल्याच बुद्धिस्ट संघटनेने मागितलेलं नाही. 2007 असणाऱ्या दुसऱ्या सगळ्या बुद्धिस्ट संघटना याच म्हणतात तुम्ही एक नॅशनल लॉ करा की ज्याच्यामध्ये आत्ताची प्रचलित असणारी जी विवाह पद्धत आहे हिला असणारं त्यांनी मान्यता द्यावी. त्याच्यामुळे हे जे आता कंपार्टमेंटलाइज करायचं जे चाललेलं आहे म्हणजे रिलिजन वाईज, हे माझ्या अंदाजानं लॉंग रनमध्ये देशाला धोका असं मी त्याच्यामधलं फक्त एवढंच म्हणेन. या पूर्ण समजा कायद्याला विरोधच राहणार आहे. माझा पूर्ण विरोधच आहे. तर शासनाने हा कायदा आणण्यापेक्षा एक नॅशनल लॉ जो सर्व बुद्धिस्ट संघटनांची मागणी आहे तो आणावा असं प्रकाश आंबेडकरांनी सांगितलेलं, आणि हा जर कायदा आला तर याला पूर्ण विरोध राहील असंही त्यांचं मत आहे. पंकज क्षीरसागर, IBN लोकमत, परभणी. आणि याच विषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत आता आमच्या नागपूरच्या स्टुडिओमधनं आहेत नितीन राऊत, माजी मंत्री आहेत ते. नितीन राऊत, स्वागत आहे तुमचं आपल्या या विशेष कार्यक्रमामध्ये. गेली अनेक वर्ष तुम्ही या कायद्यासाठीची मागणी जी आहे ती लावून धरलेली आहे. काय तुमची भूमिका आहे, यामागची उद्देश काय आहे? नाही, उद्देश अगदी स्पष्ट आहे की मी बौद्ध धर्मात मोडतो. माझा धर्म हा बौद्ध आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 1936 साली नाशिकच्या येवले या गावी ही घोषणा केली होती की माझा जन्म जरी हिंदू धर्मात झाला तरी मी हिंदू धर्मात मरणार नाही. आणि त्यानंतर त्यांनी असं म्हटलं की मी संपूर्ण भारत बौद्धमय करीन. आणि त्यांनी पहिली त्यांची जी घोषणा होती त्याची पूर्तता 14 ऑक्टोबर 1956 रोजी नागपूरच्या दीक्षाभूमीवर आपल्या लाखो बांधवांसहित बौद्ध धर्माची दीक्षा देऊन केलेली आहे. परंतु ते करत असताना संपूर्ण भारत बौद्धमय करायला त्यांना काही संधी उपलब्ध झाली नाही, कारण त्यांचं महापरिनिर्वाण 6 डिसेंबर 1956 रोजी झालं. त्यामुळं ते जर जिवंत असते तर कदाचित संपूर्ण भारत हे बौद्धमय झालं असतं. परंतु ते ह्यात नाहीत आता. आणि दुसरा प्रश्न असा की ज्या बौद्ध धम्माची आम्ही दीक्षा घेतली, दीक्षा घेऊन लग्न समारंभ, आमचे वाढदिवस आणि जे काही रिच्युअल्स आहेत, रीतिरिवाज जे आहेत, त्या पद्धतीने आम्ही काम करायला लागलो. या देशातल्या कायद्यामध्ये हिंदू मॅरेज ऍक्ट 1955 हा कायदा लग्नाच्या वैधतेसाठी लागू आहे. 1970 साली या ठिकाणी शकुंतला वर्सेस लीडकंठ केस झाली. त्यामध्ये जस्टिस मासोदकरांनी सांगितलं की ती बाई शकुंतला जी आहे तिचं बौद्ध पद्धतीने लग्न झालं नीडकंठशी, दोघंही बौद्ध. आणि मध्यंतरी नीडकंठनी मीना नावाच्या एका महिलेशी त्याचे संबंध आलेत आणि त्यावरून शकुंतला ही कोर्टात गेली. त्यामध्ये जस्टिस मासोदकरांनी सांगितलं की तुम्ही जरी बौद्ध पद्धतीने लग्न केलं असणार परंतु 1955च्या हिंदू मॅरेज ऍक्टनुसार तुमचं लग्न हे काही वैध ठरत नाही, कारण जी रीतिरिवाज त्या ठिकाणी रिच्युअल्स आणि जे काही रीतिरिवाजाच्या पद्धती दिलेल्या आहेत त्या नाहीत. आणि त्यांनी सांगितलं की तुम्ही एकतर रखेल होऊ शकता नीडकंठची आणि तुमची मुलंही अनौरस ठरतील, अशा प्रकारचा निर्णय दिला. त्यानंतर अनेक केसेस या ठिकाणी झाल्यात. आणि बेबी वर्सेस जयंत महादेव या केसमध्ये मात्र जस्टिस भोसलेंनी ही बाजू समजून घेतली व्यवस्थित पद्धतीनं आणि त्यांनी राज्य शासनाला निर्देश दिलेत की तुम्ही आता या संबंधीचा कायदा करण्याकरिता केंद्राकडे शिफारस करा. आता प्रश्न या ठिकाणी आहे की कायदा होऊ शकतो की नाही होऊ शकत. तर या ठिकाणी कायदा होऊ शकतो. या देशामध्ये आर्टिकल 25 प्रमाणे आम्हाला अधिकार आहेत आणि 246 जे आर्टिकल आहे त्यामध्ये राज्य शासन
आपल्या राज्यापुरता कोणत्याही प्रकारचा केंद्राचा हस्तक्षेप न होऊ देता किंवा कॉन्ट्रॅडिक्शन न होऊ देता जर त्यांच्या राज्यामध्ये तो कायदा पुरेसा जर वाटत असेल तर ते करू शकतात या ठिकाणी. प्रश्न असा आहे या ठिकाणी की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी महाराष्ट्रच का निवडला बौद्ध धम्माची दीक्षा घेताना, आणि महाराष्ट्र निवडल्यानंतर त्यात नागपूर निवडलं आणि मोठ्या प्रमाणात लाखोच्या संख्येमध्ये या राज्यामध्ये बौद्ध धर्मीय या ठिकाणी निर्माण झालेत आणि त्या बौद्ध धर्मियांना 1961 साली मान्यता प्राप्त झाली राज्य शासनाची. राज्य शासनाने मान्य केलं की शेड्यूल कास्टमधनं या लोकांनी बौद्ध धर्म स्वीकारला आणि कन्व्हर्शन ते मान्य झालं आणि कन्व्हर्शनच्या सर्टिफिकेट देण्यात आल्यात. 1990ला केंद्र सरकारने त्याला मान्य केलं. याचा अर्थ असा आहे की हे या राज्यांनी हा कायदा जेव्हा मान्य केला या पद्धतीचा, तर विवाहविषयक कायदा सुद्धा हे राज्य त्या ठिकाणी मांडू शकते, करू शकते. आणि अनेक असे कायदे आहेत की जे राज्य सरकारने केलेत, नंतर केंद्राने या ठिकाणी केलेत. आता माझे सहकारी, आता मी ऐकत होतो या ठिकाणी आमचे सर्वांचे नेते आहेत, मार्गदर्शक आहेत, ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर साहेब, ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे वंशज आहेत. मी तर वंशज नाही. बरोबर आहे. नितीन राऊत, माफ करा तुम्हाला थांबवते. प्रकाश आंबेडकरांनी एक वेगळा मुद्दा मांडलेला आहे. त्यांनी या कायद्याची गरज काय आहे असा सवाल उपस्थित केलेला आहे. याविषयी आपण बोलणार आहोत. किती परिस्थिती आता बदललेली आहे, वेगळा कायदा झाला तर त्याने काय फरक पडणार आहे, या सगळ्याविषयी आपल्याला बोलायचं आहे. पण एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत. स्वतंत्र अशा बौद्ध विवाह कायद्याची गरज आहे का याविषयी आपण बोलतोय आणि आपल्या सोबत नागपूरहून आहेत नितीन राऊत. नितीन राऊत, प्रकाश आंबेडकरांनी थेट या कायद्याला विरोध तर केलेलाच आहे, पण ते असं म्हणतात की ही जी मागणी केली जाते ती देखील एका प्रेरित हेतूने केली जाते. काय म्हणणं आहे तुमचं याच्यावर? नाही, अद्याप चुकीचं आहे त्यांचं म्हणणं की ही मागणी चुकीची असं म्हणणं योग्य नाही आहे. ही मागणीची अत्यंत गरज आहे. त्याचं पहिलं कारण असं की या देशामध्ये आम्ही जे बौद्ध धर्मीय झालोत हे आम्ही हिंदू धर्म नाकारून झालेलो आहोत. आम्ही हिंदू धर्मात अजिबात मोडत नाही. बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला धम्मदीक्षा दिली तेव्हा 22 प्रतिज्ञा दिल्या. त्या 22 प्रतिज्ञांपैकी 8-9 पहिल्या ज्या प्रतिज्ञा आहेत त्यामध्ये सरसकट हिंदू धर्माला नाकारलेलं आहे. आणि त्याच्यानंतर 22वी जी प्रतिज्ञा आहे त्यामध्ये त्यांनी म्हटलं आहे की आम्ही हा बौद्ध धम्म जो आहे त्याचे जे विचार आहेत, त्याचे जे तत्व आहेत, याच्यानंतर तेच योग्य आहेत आणि ते आम्ही त्याचा उपयोग करणार आमच्या जीवनामध्ये आणि तुमच्या जीवनाशी संबंधित राहील. ते कमिटमेंट त्यांनी त्या ठिकाणी करून घेतलं. माझं लग्न झालं ते बौद्ध पद्धतीने लग्न झालेलं आहे आणि मी 22 प्रतिज्ञा त्या ठिकाणी वदवून घेतल्या आमच्या भंतेंनी आमच्याकडून. मला सांगा, आता प्रकाश आंबेडकरांचं लग्न कोणत्या पद्धतीने झालं मला माहिती नाही, परंतु ते वंशज आहेत बाबासाहेब आंबेडकरांचे. बाबासाहेब आंबेडकर असं म्हणाले होते की एखादा विचार जर आपण अंमलात आणू शकत नसू तर किमान त्याला थांबवू नये, त्याला पुढे नेण्याची गरज आहे. आणि हा पुढे नेण्याचा विचार आहे माझा, आधुनिक विचार आहे. आज जरी आम्ही म्हणत असलो आमच्या मनाशी की आम्ही बौद्ध आहोत, परंतु 50% लोक अजूनही शेड्यूल कास्टची सर्टिफिकेट घेत असताना महार लिहितात, हिंदू सांगतात रिझर्वेशनसाठी. ते काही बौद्ध म्हणून सांगत नाही, लपवतात. बौद्ध धर्माला पुढे घेऊन जाण्यासाठी आपला हा हेतू आहे असं तुम्ही म्हणताय. पण या धर्माचे जे उपासक आहेत, अभ्यासक आहेत, त्यांचं याविषयी काय म्हणणं आहे आपण ऐकून घेऊयात. आपल्यासोबत फोनवरती भंते विमल कीर्ती गुणसरी आहेत. IBN लोकमत मध्ये स्वागत तुमचं. तुमचं या सगळ्याविषयी काय म्हणणं आहे, काय सांगाल? पहिली गोष्ट अशी आहे की हिंदू मॅरेज ऍक्ट फक्त कायद्याचं नाव आहे. त्यातल्या दुसऱ्या कर्मामध्ये तो कायदा बौद्ध, जैन आणि शीख लोकांना लागू केलेला आहे कलम 2 मध्ये. आणि कलम नंबर 1 आणि कलम नंबर 2 प्रत्यक्ष बाबासाहेबांच्या उपस्थितीमध्ये पास झालेला आहे पार्लमेंटमध्ये. माझे 2 प्रश्न आहेत. एक तर कुठल्याही बौद्ध ग्रंथामध्ये बौद्ध लग्नाविषयी किंवा एक श्रामणेर भिक्षू यांच्या जर दीक्षा सोडल्या तर बौद्ध लग्नाविषयी कुठेही विधी संस्कार लिहिलेला नाही, म्हणून तो धार्मिक विधी होत नाही. नंबर 1 ची गोष्ट. दुसरी गोष्ट अशी
की फक्त कायद्याचं नाव हिंदू आहे म्हणून त्या ऍक्ट खाली रजिस्टर झालेल्या शिखाचं लग्न हिंदू ठरत नाही किंवा जैन माणसाचं लग्न हिंदू ठरत नाही, ते जैन आणि शिखच ठरलं जातं. त्याप्रमाणे बौद्ध माणसाचं लग्न हे बौद्धच ठरलं जातं, त्याला काही हिंदू म्हटलं जात नाही. नंबर 2 ची गोष्ट. नंबर 3 ची गोष्ट की प्रत्यक्ष बाबासाहेबांनी 50 साली दीक्षा घेण्याचं जाहीर केलं आणि हा हिंदू मॅरेज ऍक्ट जो आहे 51 साली पार्लमेंटमध्ये हिंदू कोड बिल मांडलं त्यांनी आणि त्यामध्ये 2 कलम पास झाले. माझा प्रश्न असा आहे की बाबासाहेबांना आपण बौद्ध बनणार आहोत हे माहीत असूनही त्यावेळेस बौद्धांच्यासाठी आपलं वेगळा कायदा करावा असं सुचलं नाही का? आणि बाबासाहेबांच्या नंतर आपल्याला त्याची गरज लोकांना वाटायला लागली का? आता याचं दुसरं उत्तर असं देता येतं की मुळात बौद्ध राष्ट्रांमध्येच बौद्ध धर्मियांच्यासाठी वेगळे कायदे नाही धार्मिक. बौद्ध धर्मामध्ये कुठलाही धार्मिक विधी उपासकांच्यासाठी असं सांगितलेला नाही. असं असताना बौद्धांच्या वेगळ्या धार्मिक कायद्याची गरज नाही. सिव्हिल ऍक्ट मध्ये त्यांचं सारं काही भागून जातं आणि हिंदू कोड बिल एक वेगळ्या प्रकारे सिव्हिल ऍक्ट सारखं काम करत आहे. जरी प्रामुख्यानं ते हिंदू धर्माला लागू असलं तरी वेगळ्या अशा कायद्याची गरज नाही असं तुम्ही म्हणताय. धन्यवाद तुम्ही आमच्याशी बोलल्याबद्दल. नाव जर वेगळं असेल कायद्याचं तर त्यामुळे बाकी काही गोष्टी बदलत नाहीयेत असं विमल कीर्ती गुणसरी यांनी म्हटलेलं आहे. पण समजा हा कायदा झालाच तर काय फरक पडू शकेल त्याने, याविषयी आपल्याला बोलायचंय. एका ब्रेक नंतर पहा फक्त IBN लोकमत. बौद्ध विवाह कायद्याविषयी आपण बोलतोय. नितीन राऊत आहेत आपल्यासोबत. आपण कार्यक्रमाच्या शेवटच्या टप्प्यावरती आलेलो आहोत. अगदी थोडासा वेळ आहे. तुम्हाला काय वाटतं, समजा हा कायदा झालाच तर काय फरक पडेल, त्याच्यामुळे काय बदलेल? हॅलो नितीन राऊत, माझा आवाज येतोय का तुम्हाला? हॅलो. हा बोला बोला बोला. मला असं विचारायचंय की समजा हा कायदा झाला तर तुम्हाला काय वाटतं, काय बदलेल याच्यामुळे? नाही, मानसिकतेचा प्रश्न आहे मॅडम. या ठिकाणी मानसिकतेचा प्रश्न असा आहे की आम्ही हिंदू आहोत का? आता या ठिकाणी बदन गुणसरी विमल कीर्तींनी सांगितलं की हिंदू कायद्यामध्ये तरतूद आहे बौद्धांसाठी, तर आम्ही हिंदूच नाही तर बौद्धांची तरतुदीचा प्रश्न काय आहे? जेव्हा या देशामध्ये मुस्लिम धर्म हा वेगळा आहे, ख्रिश्चन धर्म वेगळा आहे, हिंदू धर्म वेगळा आहे, पारशीचा धर्म वेगळा आहे, त्यांच्यासाठी वेगळे कायदे जर आहेत, मग बौद्धांसाठी कायदा का असू नये? दुसरं असं की आम्हाला अशा प्रकारे हिंदूंमध्ये ठेवून वारंवार आपण हिंदू आहोत का असं जर तुम्ही म्हणत असाल तर मग बौद्धगयाचं आंदोलन कशासाठी करता? आज बौद्धगया जर हिंदूंच्या ताब्यात जर असेल तर मग राहू द्या, बौद्धांनी सुद्धा त्यांच्यासोबत गेलं पाहिजे. कशाला मग ती मागणी तुम्ही या ठिकाणी रेटता? हा माझा पहिला प्रश्न. दुसरा या ठिकाणी असा आहे की बौद्ध धम्मात कायदा नाही असं जे म्हटलं जातं, मी काही बौद्ध धम्माचा प्रगाढ पंडित नाही, पण मला एवढं कळतं या ठिकाणी असं आहे की सब्ब पापस्य अकरणम कुशलस उपसंपदा सचित्त परियो दपनम एतं बुद्धान शासनम. एतं बुद्धान शासनम जे म्हटलं आहे ते अनुशासन आहे, प्रशासन आहे, कायदा आहे, घटना आहे. आणि दुसरं महत्वाचं असं आहे की या ठिकाणी लग्नामध्ये सुद्धा पंचशिलेचे तत्व जे आहे, जे पंचशिलेचं तत्व तथागत भगवान बुद्धानं या धम्माला दिलं, त्यामध्येच मॅरेजचा कन्सेप्ट आलेला आहे, हॅपी मॅरेज कन्सेप्ट आलेला आहे. आणि त्याचं समर्थन खुद्द दलाई लामा यांनी सुद्धा केलं, त्याचे पुरावे आहेत. आणि म्हणून तुम्ही म्हणताय की बाकीच्या धर्मांना जर त्यांचे वेगळे स्वतःचे कायदे असतील तर तसाच कायदा बौद्ध धर्मासाठी असायला हवा. वेगवेगळे मतप्रवाह आहेत. बनते असं म्हणतायत की नाव जरी हिंदू ऍक्ट असलं तरी त्यात वेगळ्या तरतुदी आहेत, पण एक वेगळी विचारसरणी आहे जी म्हणते की संस्कार रुजवण्यासाठी, मानसिकता रुजवण्यासाठी वेगळ्या कायद्याची गरज आहे. या विशेष कार्यक्रमामध्ये आपण इथेच थांबूयात. पहा फक्त IBN लोकमत.